सर्व नागरिकांना मनापासून शुभेच्छा देतो आणि ही संत रविदास महाराज जयंती पहिल्यांदा ठाणे महापालिकेच्या माध्यमातून आयोजित केलेली आहे. ठाणे महापालिकेला पण धन्यवाद देतो, कारण संत रविदास महाराजांचे जे काय अनुयायी आहेत त्यांची गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी ठाणे महापालिकेने पूर्ण केली. आयुक्तांना धन्यवाद, त्यांच्या टीमला धन्यवाद. सर, उद्धव ठाकरे म्हणते की तुम्ही जे आहे ती गंगेमध्ये पाठवण्यासाठी रस्ते वापरतो. काय म्हणाले? पहिलं तुम्ही सांगितलं की ते जात नाहीये, मग काय म्हणाले? त्यांचं म्हणणं की तुम्ही किती गंगेत ढुंगे मारले की पाप असे जाणार नाही, गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही. खरं म्हणजे प्रयागराज मध्ये महाकुंभ झाला. 65 कोटी लोक त्या महाकुंभामध्ये सामील झाले आणि अतिशय श्रद्धेने भक्तिभावाने त्या त्रिवेणी गंगा यमुना सरस्वतीच्या त्रिवेणी संगमावर सगळ्यांनी स्नान केलं आणि मनुष्य जन्मामध्ये त्या ठिकाणी महाकुंभात स्नान केल्यानंतर जन्म सार्थकी झाला अशी एक भावना लोकांच्या मनामध्ये आहे. आणि ती भावना मनात ठेवूनच मी गेलो आणि त्या ठिकाणी मला देखील एक वेगळी अनुभूती मिळाली, एक समाधान मिळालं, एक आनंदही मिळाला. आता ज्यांना त्याच्या त्या प्रयागराज आणि महाकुंभचं काही देणं घेणं नाही त्यांच्याबद्दल मी काय बोलणार. आणि एवढंच मी सांगतो की आम्ही जे बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांची शिवसेना आणि बाळासाहेबांचा धनुष्यबाण या बरोबर ज्यांनी बेईमानी केली, जे पाप केलं ते पाप धुण्यासाठी मी गेलो तिकडं असं म्हटलं पाहिजे त्यांनी. आणि म्हणून त्यांनी पाप केलं, बाळासाहेबांचे विचार घाण ठेवण्याचं, घाण टाकण्याचं, बाळासाहेबांचे विचार सोडण्याचं, धनुष्यबाण घाण टाकण्याचं पाप केलं, शिवसैनिकांचं खच्चीकरण करण्याचं पाप केलं. ते पाप धुवायला मी तिथे गेलो. आता काय बोला. आणि ते पाप लपवायला लंडन मध्ये जातात. आता बोला. गंगेला पण बदनाम केलं की काय? गंगेला बदनाम, महाकुंभाला बदनाम यांनी केलं. चांगल्या चांगल्या ज्या गोष्टी आहेत त्यांना आवडत नाहीत. जिथं चांगलं होतंय तिथं त्यांना पोटदुखी सुरू होते, त्या पोटसूळ उठतो, चांगलं करायला येत नाही, चांगलं बघवत नाही. त्यामुळे आम्हाला गद्दार म्हणता. मग या महाराष्ट्रातल्या जनतेने शिवसेनेचे 60 आमदार निवडून दिले. त्या जनतेला काय, तुम्ही जनतेला दोष देता? ही जनता तुम्हाला विधानसभेत तुमची जागा दाखवलेली आहे. आता येणाऱ्या पुढच्या निवडणुकीत तुमचा पार सुपडा साफ करेल. अरे विधानसभेच्या अगोदर पण केला, लोकसभेच्या अगोदर पण ठाण्यात केला. ठाणे हा शिवसेनेचा बाळासाहेबांचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे ठाण्यातला लोकसभेचा खासदार पण शिवसेनेचा आला. ठाण्यात सगळे शिवसेनेचे महायुतीचेच आमदार निवडून आले. त्यामुळे ठाण्यात येऊ दे, नाही तर आणखी कुठे जाऊ दे, तो शोलेच होणार. शोलेतला असरानी आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ. योगेश कदम